Hello students, welcome in the SSC class of the year 2021-2022. Now with the full enthusiasm we are going to start studying, we are going to start learning English language. I am going to send you videos and you are going to watch them every now and then whenever possible to you. Again and again. You are going to ask me doubts if you have while watching the videos or after watching the videos. You can send me a personal WhatsApp message of your doubts, or you can write your doubt in Marathi or in English into the comment box of the YouTube video. So let's be very free to share whatever experiences we have up to the 9th standard. We are going to enrich our knowledge, our experiences from today related to our English subject. सर्वांचे स्वागत मनापासून 10वीच्या या वर्गामध्ये खूप उत्साहाने अभ्यास करणार आहोत आपण, खूप जोमाने. असू द्यात परिस्थिती काही, संकटे येतात आणि जातात, कधी वैयक्तिक असतात, पण आता जे संकट आलं आहे हे राष्ट्रीय नाही जागतिक संकट आलेलं आहे आणि आपण त्याला तोंड देत आहोत. म्हणून ऑनलाईन का होईना आपण तेवढ्याच उत्साहाने अभ्यास करणार आहोत आपल्या 10वीच्या वर्गाचा, आपल्या 10वीच्या इंग्रजी या विषयाचा किंवा सर्वच विषयांचा, आणि खूप मार्क्स मिळवणार आहोत. एकदाच लाईफमध्ये 10वी येत असते आणि ह्या 10वीचं रेकॉर्ड आपल्याला आयुष्यभर विचारलं जात असतं कोणाकडून तरी की 10वीला तुला किती मार्क्स होते, म्हणून आपल्याला आपला स्कोअर कसा वाढवता येईल मार्कांचा तो आपण प्रयत्न वर्षभर करणार आहोत आणि त्याच्यासाठी ऑनलाईन अभ्यास करणार आहोत. आपण वर्गात नसलो तरी आपल्याला वर्गात बसल्यासारखे वाटले पाहिजे आणि म्हणून आपल्याच वर्गात 10वीच्या हा व्हिडिओ मी शूट करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, टुडे इज द 21st June. Today's day is the longest day in the year, and this day, you know, is celebrated as the International Yoga Day, and the initiative is taken by the Indian government to put forth this suggestion to celebrate the 21st June as the International Yoga Day in front of the Committee of United States of Nation. And you know, from 2015 the world has started celebrating today's day, 21st June, as the International Yoga Day, and the credit goes to all of us, India. So due to the COVID-19, we all have understood the importance of yoga in great extent. Again, I want to emphasize the importance of yoga, pranayam, omkar, practice of omkar, and practice of everyday practice of pranayama or different kinds of asanas, yogasanas will definitely save all of us from COVID-19, and yoga is definitely going to increase our immunity, and we will be very tough and sturdiest and strong to face this situation, this viral infectious COVID-19 disease.
So all of you should, all of us, not all of you, but all of us should do yoga every day. We can devote at least half an hour for yoga, and this half an hour yoga will keep us throughout the day very fresh, enthusiastic, joyful, and it will also keep you away from all kinds of diseases, not only the COVID-19 disease. So dear friends, योगा रोज सकाळी प्राणायाम करा, ओंकार म्हणा. ओंकाराच्या गुंजनामुळे जरी कोविड-19चा व्हायरस हा बॉडीमध्ये किंवा श्वसन मार्गामध्ये अडकलेला किंवा शिरला असेल, तरी तो त्याला इनॅक्टिव्ह करू शकतो, एवढी ताकद या ओंकार गुंजनामध्ये आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ते महत्त्व जाणून घ्या, आणि कालपर्यंत करत नसाल तर माझी तुम्हाला आग्रहाची विनंती आहे की तुम्ही आजपासून नव्हे, उद्या सकाळपासून, म्हणजे सकाळी जर तुम्ही उठल्याबरोबर योगा केला आणि म्हणजे पाणीही न पिता, तर आपल्याला त्या केलेल्या व्यायामाचा, योगासनांचा खूप चांगला फायदा हा आपल्या शरीराला मिळत असतो. म्हणून इंग्रजीचा तर अभ्यास करायचाच आहे आपल्याला, पण जर का तुम्ही शरीराने अतिशय तंदुरुस्त आणि उत्साही असलात आणि सुदृढ हेल्दी असलात, तर नक्कीच इंग्रजीचाच काय, सगळ्याच विषयांचा खूप सुंदर अभ्यास होणार आहे, आणि खूप घवघवीत तुम्ही 10वीला मार्क्स मिळवणार आहात, यश मिळवणार आहात, यात शंकाच नाही. आणि आपण सगळे आहोत, आपल्याला सगळ्यांना खूप मार्क्स मिळवायचे आहेत, त्याच्यासाठी आम्ही सगळेजण खूप तुम्हाला मदत करण्यासाठी उत्सुक आहोत. तर तुम्ही जास्तीत जास्त आमच्या शिक्षकांच्या ज्ञानाचा फायदा करून घ्या. आम्ही सदैव मदतीसाठी तत्पर आहोत. त्यात आमच्या तत्परतेचा किंवा आमच्या मदतीचा तुम्ही सदुपयोग ह्या वर्षभरात करून घ्यावा, असं मला वाटतं. आता 10वी म्हटल्यानंतर वर्षभरच आता तुम्हाला खूपच, कोणालाही तुम्ही सांगितलं की everyone who will come arrive to your home, but due to this COVID-19 situation, no one is going to nobody's home. That's okay for the precautions for COVID-19 disease. We have to keep distance, we have to be isolated from the crowd. That's a very nice, but if we go somewhere, or if the guest arrive to our home, they just ask us, okay, you are a student, in which standard do you learn, what do you learn, etc. These are the very common questions asked to students every now and then. कितवीला आहेस तू, तर आपण सहज म्हणतो की 10वीला आहे. तर 10वीला आहे म्हटल्यानंतर अरे वा, 10वीला आहे, मग म्हणजे एक वेगळं महत्त्व 10वी या वर्षाला आहे आपल्या जीवनामध्ये, शैक्षणिक जीवनामध्ये. तर तुम्हाला ह्या 10वीसाठी म्हणजे 10वीचं महत्त्व असल्यामुळे अभ्यासाचं महत्त्व सहजच द्विगुणित होतं इथे. तर तुम्ही खूप अभ्यास करणार आहात 10वीचा. कसा करणार आहात, तर मी तुम्हाला आज 80 मार्कांचा जो इंग्रजीचा पेपर असणार आहे, जो तुम्ही लिहिणार आहात, त्याची मी तुम्हाला आज ओळख करून देणार आहे. अँड यू हॅव टू practice according to this format, or you have to decide from the first day of your study that for which question I have to devote maximum time to prepare, so that I will score maximum marks in that question. Or you have to think in your mind all these 1 to 7 questions, and accordingly you have to prepare, you have to go on practicing all these questions again and again, or you have to go on writing, solving maximum questions, which I am going to send you the PDF in the form of PDFs, or a short online magazines, or through different kinds of online modes. I am going to forward you a material which will prove very helpful to you. So if you have habit of writing throughout the year,
You will not find it very troublesome to write down the final exam paper of English which is of 80 marks. लिखाणाचा सराव जरूर ठेवायचा आहे. आपण वर्षभरामध्ये जे काही मी मटेरियल तुम्हाला पाठवणार आहे, PDF स्वरूपात असेल किंवा वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये ऑनलाईन स्वरूपात असेल, फोटोकॉपी स्वरूपात असेल, तर तुम्ही ते सोडवणार आहात आणि प्रत्येक प्रश्नाचे आपण सोडवून अशा रीतीने खूप छान भरपूर सराव करणार आहोत. आणि प्रत्येक ऑनलाईन व्हिडिओनंतर आपण काही ना काही होमवर्क देणार आहोत. जो होमवर्क आपल्याला तुम्हा सगळ्यांना एका वहीमध्ये करायचा आहे. एक रजिस्टर मोठं नोटबुक असतं, त्या वहीमध्ये, मोठ्या साईजच्या वहीमध्ये तुम्ही त्या दिवसाची तारीख लिहायची ज्या दिवशी तुम्हाला व्हिडिओ पाठवलेला आहे आणि टॉपिक नेम लिहायचा आणि जो काही होमवर्क विचारला गेला आहे लिखाण करण्यासाठी तो त्याचं टायटल लिहायचं आहे आणि तो सोडवायचा आहे. तो 5 मार्काचा असेल, तो 10 मार्काचा असेल, पण तो सोडवायचा आहे. आणि ह्या वहीला आपण मार्क्स गुण देणार आहोत, इंटरनल गुण देणार आहोत. मित्रांनो लक्षात ठेवा, तुम्ही 80 मार्काचा पेपर लिहिणार आहात आणि 20 मार्क्स हे आपल्याला शाळेमधून इंटरनल ॲक्टिव्हिटीज पूर्ण करून मिळत असतात. तर हे जे काही नोटबुक तुम्ही लिहिणार आहात, जो रोजचा होमवर्क तुम्ही सोडवणार आहात आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला मागितला जाईल शाळेत तेव्हा तुम्ही तपासण्यासाठी आणून देणार आहात, तो तुम्ही दररोज जेव्हा व्हिडिओ बघितला तेव्हा ताबडतोब सोडवायचा आहे त्या नोटबुकमध्ये. आणि अशी पूर्ण असलेली नोटबुक मी तुम्हाला किंवा तुमच्या ग्रुपला मेसेज टाकणार, त्या दिवशी तुम्ही मला आणून दाखवायचा आहे. तो होमवर्क किंवा ती नोटबुक सबमिट करायची आहे माझ्याकडे तपासण्यासाठी. म्हणून प्रत्येक व्हिडिओनंतर मी जेही काही पाठवणार आहे तुम्हाला होमवर्क, तो तुम्ही अवश्य लेखी स्वरूपामध्ये पूर्ण करायचा आहे. आणि तो लेखी स्वरूपात पूर्ण करायचा म्हणजे तुम्हाला शक्य असेल तुम्ही नक्की मोठं रजिस्टर नोटबुक घ्या. आणि जर मोठं रजिस्टर तुमच्याकडे नसेल, छोटी वही असेल तरी काही हरकत नाही, छोट्या वहीमध्ये सोडवा. आणि अशा रीतीने आपल्याला प्रत्येक व्हिडिओनंतर जो काही होमवर्क दिला जाईल तो तुम्ही लिहून काढणार आहात, वहीमध्ये लिहिलेला असेल. कसा अभ्यास करायचा आहे आपण, तर आपल्याला जो व्हिडिओ पाठवला जाणार आहे त्याच्यामध्ये जो काही टॉपिक असणार आहे तो आपण बाय हार्ट लर्न करणार आहोत, शिकणार आहोत, लक्ष देऊन, तन मन धन ओतून एकाग्रतेने शिकून घेणार आहोत. कदाचित एकदा व्हिडिओ पाहिल्यानंतर नाही समजणार, पुन्हा बघायला लागेल व्हिडिओ. तुम्ही लकी आहात. तुम्ही जर ठरवलं की मला हा टॉपिक नाही समजला आणि मला हा व्हिडिओ 100 वेळा बघायचा आहे, 50 वेळा बघायचा आहे, तरी तुम्हाला बघता येणार आहे तो. त्या लिंकवरती तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला तो व्हिडिओ परत बघता येईल, जेवढ्या वेळा तुम्ही बघू इच्छितात तेवढ्या वेळा. तो काळजीपूर्वक बघा व्हिडिओ. बघितल्यानंतर होमवर्क सोडवा वहीमध्ये. आणि एवढं झालं की आपला अभ्यास संपला असं नाही, तर तुमच्याकडे तुम्ही टेक्स्टबुक विकत घेतलेले असतील. आपल्याला हे टेक्स्टबुक अभ्यासायचं आहे वर्षभरामध्ये 10वीचं. आता आपण टेक्स्टबुक नाही म्हणत इंग्लिशच्या पुस्तकाला किंवा कोणत्याही विषयाच्या पुस्तकाला, आपण कोर्स बुक म्हणतो, कोर्स बुक. आणि या कोर्स बुकमध्ये पहिल्याच पानावरती बघा असं चित्र दिलेलं आहे, छान कलरफुल, रंगीबेरंगी. देर इज अ ट्री विच हॅज मेनी ब्रांचेस and on these branches you will see the birds enjoying, chirping, sitting, flying, resting. So dear friends, you all are these birds. तुम्ही सगळे ह्या पक्ष्यांच्या सिंबॉलिक रूपामध्ये या कव्हरेज पेज वरती आहात. या वेगवेगळ्या ब्रँचेस म्हणजे आपण वेगवेगळ्या टॉपिक्सला वेगवेगळ्या पद्धतीने शिकणार आहोत. आता आपण वर्गात नाही आहोत, अन्यथा वर्गामध्ये आपण 2 जोड्यांमध्ये शिकतो, 3 जणांच्या ग्रुपमध्ये शिकतो, 5 जणांच्या ग्रुपमध्ये शिकतो, 10 जणांच्या ग्रुपमध्ये शिकतो.
बसून चर्चा करतो, आयडिया शेअर करतो, देतो आणि घेतो, दुसऱ्याचं ऐकून घेतो, आपलं पण म्हणणं ऐकवतो, इंग्लिशमधून बोलतो, आपण प्रेझेंटेशन्स करतो, समोर येऊन आपण शिकवतो, ग्रुपमध्ये 4-4, 5-5 जण येऊन. हे सगळं ॲक्टिव्हिटी बेस्ड असं पुस्तक आहे. पण आपण वर्गात येत नसल्यामुळे आपण ॲक्टिव्हिटीज आता ह्या अशा ऑनलाईन पद्धतीने घेणार आहोत. तर अशा व्हरायटी ऑफ वेजने आपण हे पुस्तक शिकणार आहोत. आणि खूप सुंदर सुंदर ह्या पुस्तकातले सगळे लेसन्स म्हणजे पॅसेजेस आहेत आणि पोयम्स म्हणजे पोएट्री आहे. अतिशय इंटरेस्टिंग आहे. तर तुम्ही हे पुस्तक पण वाचणार आहात. म्हणजे व्हिडिओमधून तुम्ही जो लेसन शिकलात किंवा जी कविता, जी पोएट्री तुम्ही शिकलात ती तुम्ही परत तुम्हाला जेव्हा वेळ होईल दुसऱ्या दिवशी किंवा त्याच दिवशी किंवा त्या आठवड्यामध्ये तर तुम्ही तो टॉपिक वाचणार आहात ह्या पुस्तकातून. आणि वाचल्यानंतर तिकडे प्रत्येक कवितेच्या खाली आणि पॅसेजच्या खाली तुम्हाला दिलेले आहेत ते म्हणजे एक्सरसाइजेस सोडवण्यासाठी. हे अशा रीतीने पेज आहे दुसरं. हा QR कोड दिलेला आहे. हा आपण स्कॅन केला तर आपल्याला ह्या पुस्तकातल्या ज्या काही जिथे तो QR कोड आहे तो स्कॅन केल्यानंतर आपल्याला त्या पुस्तकाच्या टॉपिकच्या संदर्भातले व्हिडिओज म्हणा, चित्र म्हणा, पॅरलल क्वेश्चन्स म्हणा असे बघायला मिळणार. आपण नेहमीच शाळेत म्हणायचो ते प्रिॲम्बल म्हणजे घटनेचा सरनामा, पुस्तक कोणी तयार केलं आहे, त्या बोर्ड ऑफ स्टडीजच्या सगळ्या अभ्यास मंडळातील तज्ज्ञांची नावे, त्याच्यानंतर आपण म्हणतो ते नॅशनल अँथेम. त्यानंतर या पुस्तकाच्या पहिल्या पानापासून तुम्ही वाचन करा की तुम्हाला रीडिंग शिकायचं आहे, तुम्हाला लिसनिंग शिकायचं आहे, स्पीकिंग शिकायचं आहे, रायटिंग शिकायचं आहे मुलांना. आणि अशा रीतीने या ठिकाणी तुम्हाला गाईडलाईन दिली आहे. वेळ असेल तर जरूर वाचा. आणि हे युनिट्स आहेत, हे आपण अभ्यासणार आहोत वर्षभर. ह्यामध्ये बघा आपल्या पुस्तकामध्ये 4 युनिट्स आहेत, 4 युनिट्स आहेत. आणि ह्या सगळ्या टॉपिक्सवरती आपल्याला 10 मार्कांसाठी कविता आणि 20 मार्कांसाठी पॅसेजेस येणार आहेत. कॉम्प्रेहेन्शनसाठी आणि कविता कॉम्प्रेहेन्शनसाठी पण आणि ॲप्रिसिएशनसाठी सुद्धा. आणि ग्रामर सुद्धा तुम्ही प्रत्येक धड्याखालचं ग्रामर जे तिथे दिलेलं आहे ते सोडवत गेला. तुम्हाला सोडवताना शंका आली की लगेच आम्हाला तुम्ही विचारायचं आहे किंवा मेसेज टाकायचा आहे किंवा पर्सनली मेसेज टाका, ग्रुपवर टाका किंवा कमेंट बॉक्समध्ये त्या धड्याच्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमची शंका लिहा. तुमची शंका जरूर सोडवली जाणार आहे. तर ते जे आहे लेसन खाली दिलेले क्वेश्चन आन्सर्स ते सुद्धा लँग्वेज स्टडीमध्ये जो पहिला प्रश्न असतो 10 मार्काचा त्याच्यामध्ये विचारली जाण्याची शक्यता असते किंवा सीन पॅसेजेसमध्ये लँग्वेज स्टडीतले पण म्हणजे ग्रामरचे प्रश्न येतात, व्होकॅब्युलरीचे येतात, पर्सनल रिस्पॉन्स येत असतो, स्वतः वाक्य बनवायचं असतं. तर ह्या सगळ्यासाठी तुम्हाला फायदा होईल. आणि शिवाय तुमचा लिखाणाचा स्पीड पण वाढेल. तुम्ही सरावात राहणार, तुमच्या बोटांना सराव राहील लिखाणाचा, तुमचा स्पीड त्याच्यामुळे इम्प्रूव्ह होईल. तुम्ही काय लिहित आहात त्या हाताच्या स्पीडला गाठण्याचा आणि तुमच्या ब्रेनच्या थिंकिंग स्पीडला गाठण्याचा हा जो आहे तो मेळ व्यवस्थित साधला जाईल जर तुम्हाला सराव असेल लिखाणाचा. तर म्हणून लिखाणाचा कंटाळा करू नका. तुम्ही जरूर प्रत्येक लेसनच्या खाली दिलेले क्वेश्चन आन्सर्स तुम्ही नोटबुकमध्ये लिहून काढा. आपल्या नोटबुकमध्ये जिथे होमवर्क तुम्ही करणार आहात तिथे होमवर्क असं नाव द्यायचं व्हिडिओच्या होमवर्कला आणि बाकीचे एक्सरसाइजेस हे तुम्ही टॉपिकचं नाव देऊन सिरियली तिथे वहीमध्ये सोडवायचे आहे. जो सिन्सिअरली हे काम करणार आहे ना त्याला मी तुम्हाला आज प्रॉमिस करते की त्याला 80 पैकी हमखास 70च्या जवळपास मार्क्स मिळणार आहे किंवा 70पेक्षा जास्त सुद्धा. म्हणून मित्रांनो तुम्ही ज्या प्रमाणात मेहनत घेणार त्या प्रमाणामध्ये तुम्हाला 10वीला इंग्रजी विषयामध्ये गुण मिळणार आहेत.
आणि जास्तीत जास्त गुण प्रत्येक विषयामध्ये मिळवण्याचा प्रयत्न करा. त्याच्यासाठी मेहनत घ्या. फक्त इंग्रजी विषयाच्याच बाबतीत मी खूप मार्क्स मिळवा असं म्हणत नाही आहे. कारण काय, तुमच्या सगळ्या विषयांचा ओव्हरऑल जो रिझल्ट असतो, टक्केवारी असते, ती सगळ्या विषयांच्या परफॉर्मन्सची टक्केवारी असते. म्हणून सगळ्या विषयांमध्येच तुम्ही बेस्ट परफॉर्म करा. आणि अतिशय प्रेमाने हे इंग्रजीचं पुस्तक हातात घ्या, ते वाचा. कदाचित खूप जणांना इंग्रजी विषय आवडतो, पण काही जणांना इंग्रजी विषय नाही आवडत. पण आवडत नाही म्हणून मी त्या पुस्तकाला हातच लावणार नाही, त्याच्याकडे बघणारच नाही आणि व्हिडिओ पण मन लावून बघणार नाही, असं करू नका. जरी विषय आवडीचा नसला तरीसुद्धा आपल्याला मार्क्स मिळवायचे आहेत. आपला तो एक अभ्यासाचा कंपल्सरी असा विषय आहे. आत्ताच नाही मित्रांनो, तुम्ही पुढे 10वी नंतर कोणत्याही ब्रँचला जरी शिकायला गेला तरी इंग्लिश ही एक जागतिक भाषा आहे. दिस इज द ग्लोबल लँग्वेज and you should be able to communicate fluently in this language. Otherwise you are not going to get a good kind of job in your life. So if you want to be a fluent speaker, it needs practice. याला सरावाची गरज आहे. कोणतीही भाषा, you can't speak any language without practicing it. So if you want to be a master of English, you need to practice and practice. Go on speaking and speaking. चुकीचं असेल, बरोबर असेल, बोलत राहायला पाहिजे, बोलायला पाहिजे. टी व्हीवरती टॉक शोज बघा, इंग्रजीचे अँकरिंग बघा, इंग्रजी लहान मुलांचा सिनेमा बघा, एखादी इंग्रजी सिरियल बघा, रोज इंग्रजीचा न्यूजपेपर वाचा. त्या न्यूजपेपरमधनं एखादा नवीन आलेला शब्द तुमच्या अकाउंटमध्ये तो तुम्ही अवश्य शिका, त्याचा अर्थ माहिती करून घ्या, तो वाक्यामध्ये कसा वापरतात ते. पण मी तर म्हणेल की ठीक आहे, एवढं सगळं टीचर पहिल्याच लेक्चरमध्ये सांगताय आम्हाला करण्यासाठी. सो मच बर्डन दिस टीचर इज गिविंग टू अस. डोंट फील लाईक दिस. at least one thing you can do, just read newspaper, English newspaper every day. पण न्यूजपेपर बाय करू शकत नसाल, इफ यू हॅव अ टेलिव्हिजन इन युअर होम, आणि जर का तुम्ही 4-5 तास अभ्यास केला आहे तर जरूर आईवडील आपल्याला अर्धा तास टी व्ही बघू देतील. तर त्या अर्धा तासामध्ये तुम्ही एखादा इंग्लिशचा टॉक शो बघा किंवा DD नॅशनलवरती इंग्रजीमध्ये दिल्या जाणाऱ्या बातम्या बघा. जरूर तुमचं इंग्लिश स्पीकिंग हे इम्प्रूव्ह होईल. त्यांच्या होटांच्या हालचाली बघा, बोलणाऱ्यांच्या. आणि नक्कीच तुम्ही वन डे ऑर द अदर, प्रयत्न करणाऱ्याला काहीही अशक्य नसतं. एक ना एक दिवस तुम्ही यू आर गोइंग टू स्पीक फ्लुएंट इंग्लिश. सो दिस इज द बिगिनिंग. सो स्टार्ट विथ फुल एन्थुझियाझम. काय येणार आहे बरं 80 मार्कामध्ये आपल्याला? कोणता प्रश्न बरं अवघड जातो 80 मार्कात आपल्याला? आपण बघूयात. आणि हा जो फॉर्मॅट आहे हा जर तुम्ही आपल्या नोटबुकच्या पहिल्याच पानावर लिहून ठेवला तर आपण जेव्हा जेव्हा अभ्यासाला कोर्स बुक हातात घेतो किंवा नोटबुक हातात घेतो तेव्हा तेव्हा आपल्या नजरेसमोर तो फॉर्मॅट असतो. आणि मग आपण प्रश्नपत्रिकेच्या फॉर्मॅटशी एवढं फॅमिलियर झालेलो असतो की आपल्याला इंग्रजीचा पेपर सोडवणं हे खूप इझी जाईल, अवघड वाटणार नाही. म्हणून तुम्ही हा फॉर्मॅट आपल्या नोटबुकच्या पहिल्या पानावरती लिहून घ्या. जसा मी दिलाय ना शॉर्टकट तसा लिहिला तरीही चालेल, तसाच्या तसा कॉपी केला तरी चालेल. तुमच्या समजण्यात येणाऱ्या भाषेमध्ये तुम्हाला वाटेल तसा तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न केला, 1 ते 7 प्रश्न तरीही चालेल. पण हा फॉर्मॅट तुम्ही लिहून घ्या आपल्या इंग्लिशच्या नोटबुकमध्ये पानावरती, पहिल्या पानावरती. म्हणजे एक नोटबुक सुरू होतं, मग आपलं नाव असतं, नावानंतरच्या पानावरती आपण फॉर्मॅट लिहून घ्या इंग्लिशचा 80 मार्काचा. आणि त्याच्यानंतर आपण होमवर्क सोडवा किंवा आपण पुस्तकातले दिलेले जे आहेत चेक युअर अंडरस्टँडिंगचे सगळे क्वेश्चन्स आहेत ते वाटल्यास सोडवा. आपण फॉर्मॅट समजून घेऊया. बघा 80 मार्क्ससाठी प्रश्न पहिला हा लँग्वेज स्टडी असतो. आणि लँग्वेज स्टडीमध्ये A आणि B असे 2 भाग असतात. हा A भाग 8 मार्काला असतो आणि हा B भाग 2 मार्काला असतो. असे मिळून 10 मार्क्स पहिल्या प्रश्नाला असतात. आणि तुम्हाला सांगते की तुम्ही वर्षभर मी पाठवत असलेल्या मटेरियलचा सराव करत गेलात ना तर तुम्हाला ह्या प्रश्नामध्ये 10 पैकी 10 अंकास मिळणार किंवा 9 तर नक्कीच मिळणार. तर मी जे पाठवेन मात्र ते तुम्ही सिरियसली सोडवा, वहीत सोडवा.
प्रश्न दुसरा म्हणजे काय आहे याच्यामध्ये जे विचारलेले 10 मध्ये प्रश्न आहेत ना, हे बरेचसे प्रश्न तुम्हाला 5वी 6वी 7वी 8वी ला बऱ्याचदा तुम्ही सोडवलेले आहेत. खूप सोपे असतात, अतिशय साधे सरळ सोपे असतात. त्याच्यामुळे तुम्हाला पैकीच्या पैकी त्याच्यामध्ये मार्क मिळतात आणि मिळतीलच. प्रश्न दुसरा, टेक्स्च्युअल पॅसेज. टेक्स्च्युअल पॅसेज म्हणजे ह्या पुस्तकातले 2 पॅसेज येणार, एक 10 मार्काला आणि एक दुसरा पण 10 मार्काला, असे 10 अधिक 10. ए प्रश्न, ए भाग 10 मार्काला, बी भाग 10 मार्काला, असे 10 अधिक 10 20 मार्काला. तो दुसरा प्रश्न असतो कॉम्प्रेहेन्शन साठी. तिसरा प्रश्न पोएट्रीवरती असतो 10 मार्कांचा. त्यात पण 2 भाग असतात. पोएट्रीतला ए भाग जो असतो 5 मार्काला, तो तुमच्या पुस्तकात ह्या पुस्तकातल्या कोणत्याही एका कवितेवरती प्रश्न विचारलेले असतात 5 मार्काला आणि त्यांची उत्तरं तुम्ही लिहायची असतात आणि ती कविता पण प्रश्नपत्रिकेमध्ये असते. ज्या कवितेवर तुम्ही प्रश्नोत्तर लिहिणार आहात ती कविता. तर तुम्हाला असे 5 मार्क्स मिळवायचे आहेत. आणि बी भाग जो असतो तो ॲप्रिसिएशनचा, म्हणजे दुसरी कविता, ती नाही, दुसरी कविता असते, त्या कवितेच्या संदर्भात तुम्हाला 5 मार्कासाठी ॲप्रिसिएशन ती कविता सोडवायची असते. एक फॉर्मॅट दिलेला असतो, त्याच्यामध्ये तो भरायचा असतो. ह्यात पण तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळवण्याची संधी असते. बघा, तुम्ही ह्या पुस्तकाचा नीट वर्षभर अभ्यास केला तर तुम्हाला 20 पैकी जास्तीत जास्त गुण दुसऱ्या पण प्रश्नामध्ये मिळतात. आणि कवितांचा नीट अभ्यास केला काळजीपूर्वक, तिसऱ्या पण प्रश्नामध्ये तुम्ही जास्तीत जास्त मार्क्स मिळवू शकता. अशा रीतीने ह्या 40 मध्ये तुम्हाला खूप मार्क मिळवण्याची संधी आहे आणि असते. पैकीच्या पैकी पण तुम्ही मिळवू शकतात ह्या 40 मार्कांमध्ये गुण. प्रश्न चौथा. प्रश्न चौथ्यामध्ये आपल्याला नॉन टेक्स्च्युअल पॅसेज म्हणजे असा पॅसेज असतो जो आपल्या या पुस्तकामध्ये नसतो, तो बाहेरचा असतो आणि बाहेरून प्रश्नपत्रिकेमध्ये छापलेला टाकलेला असतो. तो नीट काळजीपूर्वक वाचायचा असतो, त्याच्यावरचे प्रश्न नीट वाचायचे असतात आणि ते नीट काळजीपूर्वक सोडवायचे असतात. त्याच्यासाठी थोडा जास्त वेळ द्यावा लागतो. कारण काय आहे की वर्षभर आपण हे जे पुस्तक अभ्यासले, ह्याचे पॅसेज, ह्याच्या कविता वगैरे सगळं आपल्या ओळखीच्या होऊन जातात, अभ्यास करून करून आपल्याला माहितीचं होऊन जातं. पण हा अनसीन म्हणजे हा नॉन टेक्स्च्युअल म्हणजे हा बाहेरचा पॅसेज असतो, तो आपल्याला काही माहिती नसतो. त्याच्यामुळे त्याला थोडंसं एकाग्रचित्तेने वाचनाची गरज असते. थोडा जास्त वेळ त्या 3 तासांमधला द्यायचा असतो आपल्याला, तो समजून घ्यायचा असतो. त्याचा थीम काय आहे, व्यापार आहे का एखादी गोष्ट आहे का कॉमर्स आहे का एखाद्या भाषेवर आहे का एखाद्या गणित तज्ज्ञावर आहे का एखाद्या स्टीफन हॉकिंगसारख्या एखाद्या सायंटिस्टवर आहे काय एखाद्या रेसिपीवर आहे, आपल्याला आवडणारा एखादा खाद्यपदार्थ वगैरे, का आरोग्याच्या योगाच्या संदर्भात आहे. कोणता पण थीम असू शकतो, तो आपण समजून घ्यायचा आणि ते प्रश्न उत्तरं पण समजून घेऊन सोडवायचे. अर्थात आपल्याला त्यात पण चांगले मार्क्स मिळतात. समरी 5 मार्काला समरी असते, 10 मार्क असा 15 मार्काचा असतो हा प्रश्न. समरीसाठी 5 मार्कातून 1 मार्क टायटलला असतो. म्हणजे त्या पॅसेजचा जो थीम असतो ना, तो थीम समजून घ्यायचा आणि ते टायटल देऊन द्यायचं, आपला 1 मार्क झाला. असा 5 मधले तर 1 मार्क आपल्याला मिळाला. उरले 4 प्रश्न, ते पण तुम्ही पॅसेजमध्ये शोधून वगैरे समरीमध्ये जे 4 मार्काला तुम्ही तो जो थीम असतो तो लिहायचा असतो, आपल्या शब्दामध्ये लिहायचा असतो. म्हणजे 1/3 करायचं असतं, 1/3 सारांश त्याचा लिहायचा असतो. ह्याचा पण आपण वर्षभर सराव करून घेऊ, अजिबात काळजी करू नका, कोणत्याच प्रश्नाचं काही टेन्शन घेऊ नका. प्रश्न 5वा लेटर रायटिंगचा असतो, तो सुद्धा 5 मार्काचा असतो. लेटर 2 प्रकारचे असतात, एकमेकाला ऑर असतात, ते म्हणजे एक फॉर्मल असतं आणि एक इनफॉर्मल असतं. आणि तुम्हाला जे वाटतं की यात मी चांगले गुण मिळवू शकतो असं तुम्ही लेटर रायटिंगचा पर्याय वर्षभर सराव करा. आणि तुम्हाला मी रेडीमेड लेटर्स पण पाठवेन, वाटल्यास कसे लिहिले जातात आणि तुम्ही पण लिहिणार आहात, सराव करणार आहात, किंवा मी पण तुम्हाला एखाद्या व्हिडिओमधनं पत्र कसं लिहायचं असतं ते सांगेन. आणि अशा रीतीने तुम्ही पत्रात पण जास्त 5 पैकी 5 मार्क्स मिळवू शकता. बी भाग हा 5व्या प्रश्नाचा बी भाग हा डायलॉग रायटिंग असतो. जर तुम्हाला तो अवघड वाटत असेल तर त्याला ऑर हा
स्पीच रायटिंग असतो म्हणजे भाषण. तर अशा रीतीने तुम्ही 5 अधिक 5 10 मार्क्स या 5व्या प्रश्नामध्ये पण मिळवू शकतात. प्रश्न 6वा असतो इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. म्हणजे काय आहे की एक टेबल दिलेला असतो, त्या टेबलमध्ये मुद्दे दिलेले असतात, ते पॅरेग्राफमध्ये लिहायचे. एक तर तो तुम्हाला सोपा जात असेल तर तो तुम्ही सिलेक्ट करा, किंवा एखादा पॅरेग्राफमध्ये दिलेला असतो पॅसेज हा, आणि त्याच्यासाठी टेबल दिलेला असतो आणि ती माहिती उचलायची आणि टेबलात भरायची. म्हणजे कसं की व्हर्बल असते माहिती ती नॉन व्हर्बल करायची, आणि जर आकृती दिली असेल म्हणजे नॉन व्हर्बल असेल आणि त्याच्यावरून पॅरेग्राफ लिहायचा म्हणजे नॉन व्हर्बल टू व्हर्बल अशी माहिती ट्रान्सफर करायची असते. म्हणून या प्रश्नाला म्हणतात इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. तर तुम्हाला जो व्हर्बल टू नॉन व्हर्बल असतो ना तो जास्त मार्क देऊन जातो, कारण का त्याच्यामध्ये तुम्ही वाक्य लिहितच नाही, त्याच्यामुळे ग्रामरच्या चुका होत नाहीत आणि खूप भराभरा म्हणजे खूप वाक्य न लिहिल्यामुळे काय स्पेलिंगच्या पण चुका होत नाहीत. तुम्ही ती ठराविक माहिती उचलतात आणि टेबलमध्ये भरतात, त्याच्यामुळे तुम्हाला 5 पैकी इथे 4 4.5 मार्क अवश्य मिळतात. कोणत्या प्रश्नात? व्हर्बल टू नॉन व्हर्बलमध्ये. त्याच्यानंतर त्याचा बी भाग असतो तो रिपोर्ट रायटिंग. म्हणजे आपल्या शाळेमध्ये 15 ऑगस्टचा कार्यक्रम साजरा करून झाला, तो कसा झाला ते लिहून काढा, म्हणजे भूतकाळ. असा कोणत्या पण कार्यक्रमाबद्दल रिपोर्ट लिहा, म्हणजे अहवाल लिहा. म्हणजे जो न्यूजपेपरमध्ये सगळ्या बातम्या येतात ना त्या रिपोर्टच असतात, तर रिपोर्टर रिपोर्टच करतो, म्हणून न्यूजपेपर वाचला पाहिजे. पण तुम्हाला रिपोर्ट रायटिंग अवघड जात असेल तर त्याला ऑर असतो स्टोरी रायटिंग. तर टायटल द्यायचं, तिथे दिलेले जे मुद्दे असतात त्याच्यावरून छान स्टोरी लिहायची, आणि अशा रीतीने त्यात पण आपण मॅक्सिमम मार्क्स मिळवू शकतो 10 पैकी. आणि शेवटचा प्रश्न असतो 7वा, हा 5 मार्काला ट्रान्सलेशन. त्याच्यामध्ये तुम्हाला ए भागामध्ये तुम्हाला दिलेले असतात शब्द दिलेले असतात 6 आणि तुम्ही लिहायचे कोणतेही 4. अर्ध्या मार्काला एक शब्द, 2 मार्क्स असतात. आणि बी भाग असतो तुम्हाला वाक्य दिलेले असतात 4, तुम्ही कोणतेही 2 सोडवायचे 2 मार्काला, म्हणजे मराठीत ट्रान्सलेट करायचे 2 मार्काला. आणि त्यातला तिसरा भाग असतो तुम्हाला इडियम्स किंवा प्रॉव्हर्ब्स दिलेले असतील 2, त्यापैकी कोणतेही एकाचं मराठीत भाषांतर करायचं. इडियम्स आणि प्रॉव्हर्ब्स म्हणजे काय की बार्किंग डॉग्स सेल्डम बाईट, म्हणजे भुंकणारे कुत्री क्वचितच चावतात, किंवा रोलिंग स्टोन गॅदर्स नो मॉस, म्हणजे घरंगळणाऱ्या दगडाला कधी शेवाळ लटकत नाही. अशा रीतीने अशा म्हणी येतात, त्याचं तुम्ही मराठीमध्ये लिहायचं असतं. 2 म्हणी येतात, पण तुम्ही एक्स्ट्रा पण ऑरपेक्षा जास्त सोडून आलात तर ती चांगली गोष्ट असते. म्हणजे काय की तुम्हाला ज्याच्यात जास्त मार्क मिळतात ते तपासणारा ॲड करतो तुमच्या मिळालेल्या मार्कांमध्ये, आणि असे तुमचे मिळालेल्या मार्कांचं जे आहे ते स्कोरिंग हे वाढत जात असतं. तर अशा रीतीने मित्रांनो आज आपण इथेच थांबूया. तुम्हाला अभ्यासाला बेसलं